छत्रपती संभाजीनगर शहराजवळील दौलताबाद घाटातील चैतन्य महाकाली मंदिरातील पुजाऱ्याला छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील वाहतूक पोलिसानं अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानं खळबळ उडालीय। सॉक्स घालून मंदिरात आल्यानं पुजाऱ्यानं समजावून सांगितले असता पोलिसानं अरेरावी केली। नंतर दोघात शाब्दिक बाचाबाची होऊन पोलिसानं पुजाऱ्याला अमानुष मारहाण केल्याचं व्हिडिओत दिसत आहे। ही घटना मंगळवारी 5 मे दुपारी 2:45च्या सुमारास घडली। एका पुजाऱ्याला क्षुल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीची सखोल चौकशी करावी अशी मागणी होत आहे। चैतन्य महाकाली मंदिर गुरु गोरखनाथची पाच सहा जणांची पार्टी आहे। आल्याच्यानंतर ते मध्ये गेले, दर्शन करायला लागले। मी काहीच त्यांना बोललो नाही, काय नाही, मी पडेलच राहिले। परंतु दर्शन केल्याच्यानंतर त्यांच्यातला जो मुख्य व्यक्ती होता तो इकडे आला आणि मी त्याच्या पायामध्ये सॉक्स पाहिले। मी म्हणलं साहेब हे सॉक्स बाहेर काढायचे असते। ते म्हणे का? म्हणतो बाबा हे हाताने पुसावं लागतं। ते म्हणे हाताने तुम्ही त्वचा म्हणले त्वचा घ्यायच्या नाही, आम्ही हाताने पुसतो। पण बस एवढं झालं, मला नाही भाषा आहे का म्हणजे तुझी बोलण्याची? तर मला अरे तुझी भाषा बोलला। मी हेच सांगितलं की म्हटलं बाबा तुला जर एवढं लागलं तर मग सॉक्स काढून घ्यायची आतमध्ये। बस तेवढं शब्द खूप झाले। तो डायरेक्टली माझ्यावर तिथंच आला, म्हणजे मला पायानं तिथंच तुडी नव्हता। बस एवढं बोललो मी त्याला, हे पण बोललो की बाबा म्हणलं बाहेर नियम लावले, चल मी फलक दाखवतो। मी तिथून उठून बाहेर आलो, ते फलक दाखवायला लागलो आणि ती नियमावली पहिले वाचते। म्हणजे मला कायदा दाखवू नको, मी खुद पोलीसवाला आहे म्हणे, मी कायदा बिदा मला नाही, मी संघ घेऊन फिरतो म्हणे कायदा। आणि मग तेवढं बोलण्यासाठी आम्ही बाहेर आलो, तर आल्यानंतर तुम्हाला झटायला लागलं। झटत असताना मी त्याच्यापासून बाजूला सरकलो तो पुन्हा माझ्या अंगावर धावून आला आणि मला मारायला सुरुवात केली। आडवं पाडलं। त्या ठिकाणी त्यांनी मला पाडल्याच्या नंतर ते लातान बुक्क्याने मला मारायला लागले। एवढं मारलेलं आहे की माझं हे तोंड सगळं इथं सुजून गेलं, वाकडं पण झालं। आणि इथं हे काय सगळे माझ्या वार केलेले त्यांनी छातीवरती, हे सगळे वार केलेले, दाढी धरली होती, हिची अंगावर होऊन राहिली। आणि इथं मारल्यामुळे पूर्ण सुटलो, मला हे दाबाडासोबत करता येईल। त्याच्यामध्ये सगळे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल। जवळजवळ 1-1.5 घंटा मला मारायला लागले। नंतर मागून तो एकटा खाली पळून चालला गेल्याच्या नंतर नेमकं कसं आहे, आता माझी मुलगी या ठिकाणी जान जवान आई जवळच होती। मी यांना दोघीला सोडून मला इथून हलता पण येईना नाही, आणि त्यांनी ते संधीचा फायदा घेऊन ते लोक निघून गेले।